नमस्कार, कृषी मित्र विनय कोटादे आपल्या आताच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज तारीख आहे 5 जून 2025। जाणून घेणार आहोत कांद्याचे काय बाजारभाव आहे। मी आलेलो आहे पिंपळनेर मार्केट येथे। लाईव्ह लिलाव चालू आहे। आवक बघू शकतो बऱ्यापैकी झालेली आहे। काय भाव गेला हो? 1530 रुपये भाव मिळालेला आहे आज। आणि कोणतं बियाणं आहे? एलोरा लावलेलं होतं सर। मालाची क्वालिटी बघू शकतो। 1530 रुपये भाव गेलेला आहे दादांना। चांगला भाव आहे। हो, पासेस कंटिन्यू राहील मार्केट। माल पण खूप सुंदर आहे। एक समान साईज आहे, मोठी साईज आहे। 1520 रुपये भाव। एलोराचं बियाणं वापरलं होतं दादांनी। हे आहेत मालक। सो काही अजून दुसरा भाव जाणून घेणार आहोत आपण। दादा काय भाव गेलो? 1530 रुपये हा पण गेलेला आहे। हे कोणतं घरगुती बियाणं होतं यांचं? छान क्वालिटी आहे, बघू शकतो। 1530 रुपये भाव। 1500ची रेंज क्रॉस केलेले आहे। काही भाव हे काय भाव गेलं? हे भाव काय गेलं बघा। हे थोडासा डागी माल आहे, त्यामुळे भाव कमी मिळालेला आहे याला। काय भाव गेला दादा? हा, गोल्टी 400 रुपये गोल्टी गेलेली आहे। छोटी साईज आहे गोल्टीची। 400 रुपये। 990 रुपये। हजारला 10 रुपये कमी गेलेला आहे। 990 रुपये भाव। काय भाव गेला दादा? 1285 रुपये भाव गेलेला आहे। कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे। हे किती भाव गेला? 660। हा, थोडंसं गोल्टी प्लस थोडासा डागी माल आहे। 760 रुपये गेलेला आहे। 795 चांगला भाव गेलेला आहे गोल्ट्याला पण। मीडियम साईज गोल्टी होती। 795। काय नाव दादा आपलं? साहेबराव अंकुश पाटील। कुठले तुम्ही? दांना। ओके। आता किती ट्रॅक्टर आणलाय मार्केटवर? हे चौथे। किती एकर लावला होता दादा? 10 एकर आहे। अरे वा, म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्याने होताय तुम्ही। काय वाटतंय तुम्हाला थोडंसं या भावात तुम्हाला खर्च निघतोय आपला? नाही, काहीच निघत नाही निघत आहे। काय अपेक्षित आहे भाव तुम्हाला? अपेक्षित तरी 2500-3000 रुपये तरी पाहिजे, तर म्हणजे तर परवडेल। सो बघू शकतो सरकार दरबारी जर मेसेज घेत असाल तुम्ही, सरकारला रिक्वेस्ट आहे शेतकऱ्याच्या भावनांचा विचार करावा। बरोबर। आणि जे तुम्ही विठवता निर्यात बंदी वगैरे, तर ते काय तळापर्यंत काय अजून त्याचा आपल्याला असर काही दिसत नाही आहे। अजून नाफेडची आहे इम्पॅक्ट है ना, नाही चालू झालेलं आहे। हां, सो सरकारने विचार करावा। आपला जो शेतकरी बांधव आहे तो खूपच नाराज आहे सरकार। नाराजी आहे सरकारवर। ही रिक्वेस्ट आहे सरकारला लवकरात लवकर दखल घ्यावी। आणि हा अवकाळी पाऊस आहे, इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे दादा। तुमच्या भागात पण खूप नुकसान होतं ना? खूपच नाही, गोड्यांमध्ये पाणी होतं। डायरेक्ट कांदे सुद्धा उपटलेले नाही आहेत काही। अशी परिस्थिती आहे। हा, सो अवघड परिस्थिती आहे ओव्हरऑल। भाव मिळायला पाहिजे कष्टाला। खरं आहे। आणि शेतकरी जगला पाहिजे, त्यासाठीच सर्वांनी ओव्हरऑल प्रयत्न केला पाहिजे। बरोबर आहे की नाही दादा? तरुण मुलं कसं काय वरती लागतात? तू काय करतो दादा? मी आता 12वीला। किंवा वडील काय करता? वडील काय भाव गेला दादा? 1850 रुपये भाव गेलेला आहे। कोणतं बियाणं होतं? घरगुती कोणतं? चला हजार 50 55 85 85 90 95 95 13 5
10, 15, 15, 20, 25, 25, 50, 55, 55, 60, 65, 65, 70, 75, 75, 1375. 1375 रुपये भाव गेलेला आहे. हे आहे पिंपळे सरकारी मार्केट. 1375 भाव. आशा करू काय भाव होता मार्केटचा आज आयडिया आली असेल. आज तारीख आहे 5 जून 2025. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्त शेअर करा. शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पाठवा जेणेकरून त्यांना शेतमालाचे जे काय बाजारभाव आहे त्याचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद.